MIT विश्वप्रयाग विद्यापीठामध्ये स्वामी विवेकानंद यांच्या 11 कोटी पुतळ्याचं अनावरण शनिवारी मोठ्या थाटात करण्यात आलं. MIT विश्वप्रयाग विद्यापीठात स्वामी विवेकानंद यांच्या 11 फूट पुतळ्याचा अनावरण समारंभ मोठ्या थाटात पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र अयोध्या ट्रस्टचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी महाराज उपस्थित होते. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माईर्स MITचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड हे होते. 1893 साली स्वामी विवेकानंदांनी शिकागो इथं केलेल्या भाषणामुळं अमेरिकेतील तत्त्वज्ञ आश्चर्यचकित झाले होते. जगभरातील तत्त्वज्ञांना स्वामी विवेकानंदांच्या एका भाषणानं प्रेरित केलं होतं. भारत हा वैभवसंपन्न आणि ज्ञानाचा भांडार असलेला देश आहे, हे स्वामी विवेकानंद यांच्या एका भाषणामुळं जगाला कळालं. त्यामुळं भारताची ओळख झाली असल्याचं मत स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांनी व्यक्त केलं. व्याख्या करताना केवळ इन्फॉर्मेशनला, माहितीला ज्ञान म्हटलं नाही. आपण बघा भगवद्गीतेचा 13वा अध्याय, त्यामध्ये ज्ञानाची लक्षणं आहेत. अमानित्वम, अदंभित्वम, अहिंसा, क्षांतिरार्जवम, आचार्य उपासनम, शौचम, स्थैर्यमात्म, निग्रह, अशा प्रकारे 20 लक्षणं दिलेली आहेत. And these 20 values, they are real education. That is knowledge. एतत् ज्ञानमिति प्रोक्तम, याला ज्ञान म्हणतात. सॉक्रेटिसनं म्हटलेलं आहे नॉलेज इज व्हर्च्यू. नॉलेज म्हणजे तुम्ही काहीतरी पाठ केलं आणि ते बोलून दाखवलं किंवा काहीतरी वाचून ठेवलं, लक्षात ठेवलं आणि ते परीक्षेच्या पेपरवरती ओकून टाकलं म्हणजे तुम्ही ज्ञानी झालात असं नाहीये. त्यामधल्या जीवनमूल्यांना आपण किती आत्मसात केलं, ज्यानं जितकी जीवनमूल्य आत्मसात केली असतील तितका तो ज्ञानी, हे भगवद्गीतेचं वाक्य आहे. यावेळी पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितलं की विश्वनाथ कराड यांनी संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांच्या वारकरी तत्त्वज्ञानाचा अंगीकार करत मूल्य शिक्षणाचा वारसा उभा केला आहे. MIT समूहाचे संस्थापक विश्वनाथ कराड यांनी सांगितलं की ग्रामदैवत सिद्धरामेश्वरांच्या भूमीत स्वामी विवेकानंदांचा पुतळा उभारणी हा एक योग अभूतपूर्व आहे. सध्याच्या युद्धात सापडलेल्या जगाला संतांच्या विश्वात्मके देवाच्या प्रार्थनेची गरज आहे. युनेस्कोमध्ये संत ज्ञानेश्वरांची विश्वकल्याणाची पसायदान प्रार्थना पोहोचवता आल्याचं समाधान असल्याचं त्यांनी सांगितलं. विद्यापीठाच्या कार्यकारी अध्यक्षा डॉक्टर स्वाती कराड चाटे यांनी सांगितलं की संतांच्या तत्त्वज्ञानावर शिक्षण उभारणीत 5व्या विद्यापीठाची स्थापना सोलापुरात केली. त्यानंतर गोव्यात 6वं विद्यापीठ स्थापन होत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. प्रास्ताविक कुलगुरू डॉक्टर गोपाळकृष्ण जोशी यांनी केलं. यावेळी व्यासपीठावर उषा कराड, कुलसचिव प्राणेश मुरनाळ, संचालक राघवेंद्र चाटे, सिद्धेश्वर देवस्थानचे अध्यक्ष धर्मराज काडादी, पुष्पराज काडादी आदी उपस्थित होते.